राज्याच्या राजकारणामध्ये निधी वाटपावरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असते. विरोधकांना कमी निधी मात्र सत्ताधाऱ्यांना भरपूर निधी असा वाद हा नेहमीच राज्याच्या राजकारणामध्ये होत असतो. मात्र हाच वाद आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. नुकताच अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पातील निधी तरतुदीनंतर आता सत्ताधारी असतील विरोधक असतील यांना कशाप्रकारे निधीचं वाटप झालेलं आहे हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प महापालिका सभागृहामध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पातून स्थायी समितीला प्राप्त झालेल्या 800 कोटी रुपयांच्या निधीमधून सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. तसंच महापौर रितू तावडे यांना 150 कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे उर्वरित 423 कोटी रुपयांच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांना अधिक तर विरोधी पक्षाच्या गटनेत्यांना नगरसेवकांना कमी निधीचं वाटप करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. आता जाणून घेऊया सत्ताधारी नगरसेवक गटनेत्यांना किती निधी मिळाला आहे. महापौरांच्या प्रभागातील विकास कामांसाठी विशेषान्वये 2.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. उपमहापौर संजय गाडी यांना 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सभागृह नेते गणेश खणकर यांना 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांना 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमय गोळे यांना 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांना 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अजितराव राणे यांना 2.25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. आता विरोधी पक्षातील नगरसेवकांना किती निधी मिळाला आहे जाणून घेऊयात. विरोधी पक्षांमधील काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. MIMचे गटनेते विजय उबाळे यांना 2 कोटी रुपये, समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्रानी यांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर महापालिकेतील विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांची फक्त 2 कोटी रुपयांच्या निधीवर बोळवण करण्यात आल्याचं समजतं आहे. माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेविका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाच्या विशाखा राऊत यांना 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं माहिती सध्या समोर येत आहे. महापौर रितू तावडे यांना प्राप्त 150 कोटींच्या निधींमधून कोणाला किती निधीचं वाटप करायचं याबाबतचा अधिकार महापौरांकडे राखून असतो. त्यानुसार ते निधीचं वाटप करतील. दरम्यान मुंबई महापालिकेत 25 वर्षांनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजप महायुतीची सत्ता आली असली तरी निधी वाटप समसमान होईल असं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सर्वपक्षीय गटनेत्यांना खुश करत त्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं समजतंय. आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी पालिका प्रशासनाने विविध कामांसाठी तरतूद केलेल्या निधीतून 800 कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून तो स्थायी समितीला दिला होता. या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला किमान 1 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करण्यात आला. महापौर निधी 150 कोटी रुपये तर उर्वरित 423 कोटी रुपयांचा निधी सर्व पक्षांना समसमान वाटप करणे अपेक्षित होतं. मात्र महायुतीने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची लाखात बोळवण केल्याचं समजतंय. तर या निधी वाटपावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलंय. मात्र आगामी काळामध्ये विरोधकांना अतिरिक्त निधी हा मंजूर केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातल्या अधिकच्या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.